आता पुढची महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने गुढीपाडव्याला सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली। मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या रेशन दुकान आणि शासकीय गोडाऊनमध्ये अजूनही आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघात देखील अद्याप आनंदाचा शिधा पोहोचलेला नाहीये। सध्या अंत्योदय योजनेतल्या लाभार्थ्यांना मोफत तांदूळ आणि गहू दिला जातो। दरम्यान कर्मचारी संपाचा फटका शिधा वितरणावर झाल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केलं। युद्ध पातळीवर आता बैठक आम्ही घेतोय, कारण शेवटी जी मालाची उपलब्धता आहे आनंद शेतासाठी ती करण्यात आलेली आहे। तर आता ती पॅकिंग करणं, तहसील कार्यालयाकडून याद्या मिळवणं, त्या लोकांच्या पर्यंत जाणं, याला थोडा जो आपण म्हणतो त्यामुळे संपाचा नकळत त्याला थोडा फटका आहेच आहे। पण काहीतरी मार्ग काढू आपण, त्यातून सामान्य जनतेला या पाडव्याच्या निमित्तानं आनंदाचा शिधा त्याच्यापर्यंत जाईल या दृष्टीने आपण काही प्रयत्न करू। दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे। गुढीपाडवा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आनंदाच्या शिध्याची सर्वजण वाट बघतायत। मात्र चित्र जर बघितलं तर अद्यापही जे धान्य दुकानं आहेत त्या ठिकाणी आनंदाचा शिधा पोहोचलेला नाहीये। सध्या आपण राहाता तालुक्यामध्ये आहोत आणि हे जे धान्य वितरण होते हे रुटीन पद्धतीचं जे आहे त्या पद्धतीचं होते। मात्र जो आनंदाचा शिधा आहे त्यात सणाच्या दृष्टिकोनातून जी विविध धान्य असेल किंवा साखर असेल, डाळी असतील, या सगळ्यांचा समावेश त्या सण गोड व्हावा यासाठी केलेला आहे। मात्र तो जो शिधा आहे तो अद्यापही पोहोचलेला नाहीये। आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा शिधा लवकर पोहोचेल अशी अपेक्षा सर्व नागरिकांना आहे। आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सांगितले की पाडव्याच्या अगोदर तो शिधा जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। एकीकडे जे आहे ते संप सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो या सगळ्या वितरण व्यवस्थेवरती देखील झालेला बघायला मिळतो। त्यामुळे आनंदाचा शिधा लोकांपर्यंत कधी पोहोचणार हाच खरा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालेला आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहाता अहमदनगर।